राहुरीत पवारांनी ऐनवेळी उमेदवार बदलला। शेवटच्या क्षणी तनपुरेऐवजी गोविंदराव मोकाटेंना संधी। शरद पवार गटाकडून गोविंदराव मोकाटेंचा अर्ज दाखल। राहुरी पोटनिवडणुकीतून प्राजक्त तनपुरे यांची माघार। रवींद्र चव्हाण यांनी घडवला फडणवीसांसोबत संवाद। चव्हाण विखे पाटलांची तनपुरेंसोबत बंद दाराआड झालेल्या चर्चेला यश। सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज भरला। एकनाथ शिंदे बावनकुळेंची उपस्थिती। जय पवार, पार्थ पवार, तटकरे, पटेलही उपस्थित। लक्ष्मण हाकेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार। दत्ता मामा भरणेंच्या शिष्टाईला आलं यश। बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची उडी। आकाश मोरे बारामतीतून त्यांनी भरला अर्ज। हर्षवर्धन सपकाळांचा बारामती दौरा अचानक रद्द। केरळमध्ये प्रचारासाठी जाणार। काँग्रेस उमेदवाराचा अर्ज भरताना राहणार अनुपस्थित। सुनेत्रा पवारांच्या विनंतीनंतरही काँग्रेस लढण्यावर ठाम। बारामती हा पवारांचा गड। काय निकाल लागणार ते माहीत। संजय राऊतांची प्रतिक्रिया। बारामतीत प्रफुल्ल पटेल तटकरेंविरोधात फलक। तटकरे पटेलांचा फलकावर घातकी असा उल्लेख। काही वेळानं फलक हटवले। मोहन भागवत लग्न करून 3 मुलं जन्माला का घालत नाहीत। अविमुक्तेश्वरानंद यांचा सरसंघचालकांना खोचक प्रश्न। भाजपनं सोयीनं आपलं राजकारण केलं। अजित पवार विमान अपघाताच्या FIRचं काय झालं। प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांचा भाजपवर निशाणा। शरद पवार, रामदास आठवले, ज्योती वाघमारे, राम वडकुतेंनी घेतली शपथ। राज्यसभेचे खासदार म्हणून घेतली शपथ। बोंदू अशोक खरात प्रकरणी महिला अधिकारी रडारवर। तपासात तत्कालीन महिला अधिकाऱ्याचा संबंध समोर। सूत्रांची माहिती। माझ्याकडे जी माहिती आली ती तपास यंत्रणांना दिली। खरात विरोधात लढाईचं सोडून मला प्रश्न केले जात आहेत। CDR वरून टीका करणाऱ्यांवर दमानिया संतापल्या। मेट्रो 2B, मेट्रो 9ला पुन्हा नवीन तारीख। आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत होणार दाखल। खरातचा एका बिल्डरशी तब्बल 300 कोटींचा व्यवहार। संशयाच्या भोवऱ्यात नाशिक पुण्यातले 5 जण हवाला रॅकेटमध्ये असल्याचा संशय। खरातच्या मदतीने मोठ्या जमिनी लाटल्याची शक्यता। भोंदू बाबांना थेट गावबंदी। बचत गटाच्या महिलांनी एकत्र येत घेतला निर्णय। धुळे तालुक्यातील निमगुळ येथील बचत गटाचा क्रांतिकारी निर्णय। नांदेडमध्ये गेल्या 48 तासांत 5वा खून। शिवसेना कार्यकर्ता सोनू कल्याणकरची हत्या। मॉर्निंग वॉकला गेलेले असताना पोटात चाकू खुपसला। कांदा निर्यात 45% घटली। आखाती युद्धाचा फटका। कंटेनर भाडे $600 ते $700 वरून $6,500 पर्यंत वाढले। निर्यात खर्चिक बनल्यानं कांद्याचे दर घसरले। इराणनं लवकरात लवकर करार केला नाही तर सर्व काही उडवून देऊ आणि तेल ताब्यात घेऊ। डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी। युद्ध आणखी भडकणार असल्याची शक्यता। अमेरिकेच्या व्हाईट हाऊसजवळ गोळीबार। व्हाईट हाऊसजवळ रिकामे काडतुसांचे भाग आढळले। गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट। आज ईडन गार्डनवर KKR समोर पंजाबचं आव्हान। पहिल्या विजयासाठी कोलकाता कसणार कंबर। नमस्कार, मी प्रणिता बोरसे।